अभिमान माझा महाराष्ट्र या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ती साईडची बेल आयकॉन म्हणजेच घंटा दाबा, जेणेकरून नवनवीन एपिसोड तुम्हाला पाहायला मिळतील। नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत आहात ना मित्रांनो? बरेच दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर थोडंसं बाहेर पडायचं म्हणतोय, म्हणजे तसा बाहेर असतो याच कामावरती जात असतो, पण आज जरासं बऱ्याच चांगल्या पद्धतीनं जरासं ब्लॉग बनवूया अशी माझी इच्छा आहे। कारण बरेच दिवस झालं मनावरची मरगळ घालवण्यासाठी थोडंसं बाहेर पडायचं म्हणतोय, त्यासाठी आता तयारी पूर्णपणे झालेली आहे माझी। आणि आता वेळ न पाहता हा कंटाळा, ही अस्वस्थता दूर करण्यासाठी बाहेर पडतोय। चला बघूया मस्तपैकी बाहेरचा नजारा। सो फायनली मित्रांनो आता बाहेर पडलोय आणि बघत असा थोडंसं काय म्हणतात ते मास्क वगैरे वापरायला नाही, कारण मास्कमुळे भरपूर त्रास होतोय आणि वातावरण पण मस्त आहे, जबरदस्त आहे। माझ्या मागे बघत एकदम जबरदस्त वाटत आहे। जरासं बरेच दिवसानंतर बाहेर पडलं की जी काय मजा येते ती तुम्हाला दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करतोय आणि काय तुम्ही आहात सोबत, मस्त मजा येते। खारघरमध्येच फिरतोय, कारण दूर जायची इच्छा होत नाही, कारण की बाहेर गेलो आणि पाऊस आला तर काय करायचं, भिजल्यामुळं देखील खूप भीती वाटते। त्यामुळं भिजायचं नाही, त्यामुळं न भिजताच काहीतरी एपिसोड बनवायचा म्हणून थोडंसं आलो आहे। तुम्हाला माझ्या बॅकसाईडचा लुक दाखवतो, म्हणजे त्या साईडचा, तुमच्या साईडचा लुक दाखवतो कशा प्रकारचा आहे। आता सूर्यास्त होतोय आणि ढगाळ वातावरण असल्यामुळं पाऊस पडण्याची चिन्ह खूप दिसत आहेत आणि तुम्हाला देखील ते दाखवतो थोडंसं बघा। कसं काय गावालं बरं आहे ना सगळं? तिकडं गावाकडे कसं काय वातावरण? कोरोनाचं बिरोनाचं काय नाही ना वारं? तसं बघतोय बातम्या थोड्या, पण बातम्याच बघायचं खरं म्हणजे बंद केलं आहे। त्या आईला उठसूट निसता कोरोना 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 डोकं फिरायची पाळी, त्यामुळं त्या बातम्या नसलेल्या परवडतात। त्यामुळं का नाही, आणि त्यात खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला काय होतं आहे माहिती आहे का, की घरात बसलं, सुट्टी असली की एक प्रकारची निगेटिव्हिटी भरत राहते आणि काय म्हणतात ते की निगेटिव्ह विचार जास्त भरत राहतात आपल्यामध्ये। ते खरं आहे की एकटं असलं की काय नको ते विचार येतात तिच्या आईला आणि मन निराश होऊन जाते। मग आपल्याला कोणी समजावणार नसतं किंवा कोणी पॉझिटिव्हिटी भरणार नसतं। त्यामुळं स्वप्नील सर तुमचे जाहीर आभार मानतो, कारण की तुमचे पेज फॉलो करतो आहे आणि एक बुक मागवलं आहे। काय बुकचं नाव सांगतो तुम्हाला मी कॅप्शनमध्ये। ते बुक इतकं चांगलं आहे की मुक्ता नार्वेकर म्हणून एक यूट्यूब चॅनल आहे, तिला मी फॉलो करतो आहे, कोल्हापूरचीच यूट्यूबर आहे आपल्या, आणि तिनं ते बुक ऑर्डर केलं होतं। तिनं चांगल्या प्रकारे वाचन वगैरे करून तिनं मला म्हणजे तिनं सांगितलं त्याच्यामध्ये की चांगल्या प्रकारची एनर्जी भरते। आता काय करणार, ही अनोळखी पोरं खेळायला आल्यात बघून जरासं बरं वाटतंय आणि काय करणार, आपल्या गावातली पोरं असते की आज्या ये किरे अरे बॉलिंगला कमी पडाल्या, फिल्डिंगला तरी उभार, असं करायचं। पण आता काय, आता आपलं गाव इथं नाही, आपण शहरात आहे, गावापासून 400-500 किलोमीटर दूर असल्यामुळं हे असं दुरूनच डोंगर साजरं बघायचं।
वहिनी जी लागल्या मिरवाला घराच्या निंगोरा